मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स देतो किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 22,474 वरती। 22,474 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला। आणि मित्रांनो, निफ्टीची फायनल क्लोजिंग चांगल्या जागेवरती आली, म्हणजे निफ्टीने आपला एक नवीन ऑल टाइम हाय बनवला। तर आजचा ऑल टाइम हाय आपण जर बघितला किती आहे बघूया आपण लेवल ती। इथे लेवल आपल्याला ती समजेलच। या ठिकाणी बघूया आपण किती असणार ती 22,497। 22,497 हा झाला निफ्टीचा ऑल टाइम हाय। म्हणजे निफ्टी कुठपर्यंत जाऊन पोहोचली 22,500 पर्यंत। तर आपण काल जे ॲनालिसिस केलेलं होतं हे बघा, प्रत्येक वेळेस आपण बरोबर जाणार असं पण नाही आहे। आपण मार्केटमध्ये चुकू शकतो, पण प्राईजवरून आपण अंदाज लावायचा असतो की कशा प्रकारे प्राईजची मुवमेंट होते, कोणत्या ठिकाणी प्राईस सपोर्ट घेते, बाईंगचं प्रेशर कसं येतं आहे ते आपण प्राईजवरून अंदाज लावायचा असतो। तो आपल्याला आज मार्केट बरोबर वरती जाताना दिसलं। सुरुवातीला मार्केटने डीप दिला, जसं कालच्या दिवशी दिला होता बघा, आणि तसंच रिव्हर्सल पण दिला। मार्केटने ते काल सपोर्ट घेतला आहे लेवलला। आज सपोर्ट ब्रेक झाला, मार्केट खाली गेलं पण होतं, जवळजवळ 22,226 पर्यंत मार्केट गेलेलं होतं। आजचा लो जर बघितला आपण 22,226चा होता, पण मार्केटने पुन्हा रिव्हर्सल दिला। एक चांगला रिव्हर्सल होता मित्रांनो। जर तुम्ही चार्टवरती जर ऑब्झर्वेशन केलं ना त्या गोष्टींचं, तर तुम्हाला खूप काही गोष्टी त्यावरून शिकायला मिळतात। मी त्यामुळे आपल्या ग्रुपवरती काही चार्ट पण पोस्ट करत असतो, ते एज्युकेशनसाठी असतात, कोणत्याही प्रकारचे ट्रेड घेण्यासाठी नाही, एज्युकेशन की तुम्ही प्राईजला समजून घ्या। काल आपण जसं म्हटलो की मार्केटने आज सपोर्ट ब्रेक केला तर मार्केट कंटिन्युअसली खाली पण येऊ शकतं, काही वेळेला आलं पण ते, पण त्यानंतर मार्केटने रिव्हर्सल घेतला। आता तो का घेतला ते मी तुम्हाला 5 मिनिटांमध्ये एक्सप्लेन करणारच। 10 वाजता जेव्हा आपण ऑप्शन चाईन बघितली तेव्हा त्या ठिकाणी पण सांगितलेलं होतं काय ॲक्टिव्हिटी होऊ शकते, ठीक आहे ना। डाटा चेंज होत असतो ऑप्शन चाईनचा, केव्हाही पलटी मारतो, आपण चार्टवरती लक्ष ठेवायचं असतं, ठीक आहे ना। चार्टला बघून आपण काम करायचं असतं। मग बघा, ही क्लोजिंग खूप छान आलेली मार्केटमध्ये, आणि ही जी प्रायजेक्शन झालेली होती त्याप्रमाणे मार्केट जात आहे पण वरती परफेक्ट। इथे हायर लोचं फॉर्मेशन होतं मित्रांनो। हा चार्ट जो असतो ना, याला तुम्ही असं ड्रॉ करत चला, प्रत्येक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल, तुम्हाला ट्रेंड समजेल मार्केटचा। पहिल्यांदा तर ट्रेंड खूप महत्त्वाचा असतो, मार्केटचा ट्रेंड तुम्हाला ओळखता आला पाहिजे। महत्त्वाचे सपोर्ट कोणते असतात, रेजिस्टन्स कोणते असतात, सपोर्ट रेजिस्टन्स एरिया हे तुम्हाला समजलं पाहिजे। हे समजलं, चार्ट सुटसुटीत असतो, तुम्हाला व्यवस्थित समजतं त्यावरती काय होतं आहे, प्राईजवरती शिफ्ट होते की खालच्या दिशेने शिफ्ट होते हे तुम्हाला समजतं। क्लोजिंग फार छान आहे मित्रांनो। आता हर्डल 22,500चे मार्केटसाठी, वरती कोणताही रेजिस्टन्स नाही मार्केटसाठी, लक्षात घ्या। मार्केट जायला कितीही वरती जाऊ शकतं, हा मोमेंटम इथे कंटिन्यू पण राहू शकतो, समजतं। आज मार्केट जे खाली आलं होतं, का खाली आलं, रिलायन्समुळे, निफ्टी रिलायन्समुळे खाली आली। ब्रॉडर मार्केट जर बघितलं निगेटिव्हच होतं, पण बँक निफ्टी इंडेक्स जो होता तो प्लसमध्ये होता। ही मार्केटसाठी होती चांगली गोष्ट। सुरुवातीला रिलायन्समध्ये खूप झाली, रिलायन्स खूप खाली आलेला होता, त्याच्यानंतर रिव्हर्सल झाला रिलायन्समध्ये, त्यामुळे निफ्टीचं स्ट्रक्चर खराब झालेलं होतं सकाळच्या वेळेला। पण नंतर बघा, ॲक्सिस बँक, ICICI बँक, त्यानंतर HDFC पण फ्लॅटच होती, एवढी काही निगेटिव्ह नव्हती, रिव्हर्सल चांगला होता मार्केटमध्ये। बँक निफ्टी इंडेक्स 500-600 पॉईंटवरती होता, त्यामुळे चांगला सपोर्ट इकडे निफ्टीला पण मिळाला, आणि मार्केटने पुन्हा वरती जाऊन क्लोज दिलेला आहे। तर हा मोमेंटम इथं कंटिन्यू पण होऊ शकतो, स्ट्रक्चर तेच सांगतं आहे आपल्याला। आपण मार्केटचा ट्रेंड बघणार आहे, मार्केटमध्ये आपण बेरीज जाणारच नाही। जोपर्यंत रिव्हर्सलचा काही साईन येत नाही तोपर्यंत आपण कसं जाणार मार्केटमध्ये, निगेटिव्ह नाही जाऊ शकत आपण। चला, इंट्राडेमध्ये अप साईड डाऊन साईड मूव मार्केटमध्ये येतच जाणार, होत असतं ते इंट्राडेमध्ये, पण ओव्हरऑल ट्रेंड मार्केटचा बघितला बुलिश आहे। मग उद्यासाठी मार्केटमध्ये कसा प्लॅन आपण करू शकतो, आज दिवसभरामध्ये मार्केटमध्ये काय ॲक्टिव्हिटी झाली ते बघण्यासाठी आपण जाऊया 5 मिनिटांमध्ये। तर आजच्या दिवशी मार्केट जे होतं ना, फ्लॅट टू निगेटिव्हमध्ये ओपन झालं। खालच्या साईडला सपोर्ट घेतला कुठे, 22,300 वरती, इथे सपोर्ट घेतला, आणि हा एक हर्डल होता आपल्यासाठी। 22,250च्या आसपास लेवल होती, 22,350च्या आसपास ही लेवल होती, पण त्याच्यावरती नाही गेलं। आणि कालच्या दिवशी पण मार्केटमध्ये एक निगेटिव्ह स्ट्रक्चर या ठिकाणी तयार झालेलं होतं बघा। हे निगेटिव्ह स्ट्रक्चर, प्राईज आपल्या प्रिव्हियस स्विंग हायला इथे ब्रेक करत नव्हती, आणि सेम इथं तेच झालं, ब्रेकआउट फेल झाला, मार्केट पुन्हा खाली येऊन गेलं। एक शार्प सेलिंग मार्केटमध्ये झालेली होती तुम्ही बघा। हा डेलो जो होता ना, तो पण मार्केटने ब्रेक करून टाकला, पुन्हा इथे सपोर्ट घेतला, एक चांगला कॅन्डलस्टिक पॅटर्न पण इथे बनलेला होता 22,250 वरती, त्याला आपण हॅमर कॅन्डल म्हणत असतो। रिकव्हरी चांगली झाली मार्केटमध्ये, जे मार्केट 22,250 पर्यंत आलेलं होतं ते रिकवर होऊन पुन्हा इथे गेलेलं होतं। 100 पॉईंटची रिकव्हरी होती मित्रांनो, ती किती 100 पॉईंटची, पण नाही गेलं वरती, तिथून पण रिजेक्शन आलं, पुन्हा खाली आलं।
ही निगेटिव्ह प्रायजेक्शन मार्केटमध्ये बनत होती. आणि इथे जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं, लोअर हाय लोअर लोचं बनत होतं. हे स्ट्रक्चर जे होतं ना पूर्णपणे हे लोअर हाय लोअर लोचं बनत होतं. हे लोअर हाय लोअर लोचं स्ट्रक्चर बनत होतं. आणि आपण सकाळी मार्केटमध्ये काय म्हटलं होतं ऑप्शन चेनमध्ये, की मार्केटला जर वरती जायचं असेल तर 22,400चा एक हर्डल आहे तो ब्रेक करावा लागेल. 22,300 22,400 या स्ट्राईकवरती कॉल रायटर असणार. या स्ट्राईकवरती सर्वात जास्त कॉल रायटर होते 22,300वरती. सकाळच्या वेळेला पुट रायटिंग होतच नव्हती मार्केटमध्ये. ठीक आहे ना. डाटा आपल्याला काय सांगत होता की पुट रायटिंग होत नाही, कॉल रायटिंग होते. पण नंतर बघा मार्केटमध्ये कसं झालं, डाटा चेंज झाला ताबडतोब. बरोबर ना. हे जे निगेटिव्ह स्ट्रक्चर मार्केटमध्ये तयार झालेलं होतं, मार्केटने बरोबर इथे एक रिव्हर्सल दिला. कालच्या दिवसासारखाच एक डबल बॉटम फॉर्मेशन झालं. इथे पण बघा एक डबल बॉटम फॉर्मेशन झालं कालच्या दिवशी आणि मार्केटने रिव्हर्सल दिला. आज पण काय झालं, इथे बघा एक डबल बॉटम फॉर्मेशन झालं आणि एक मस्त प्रायजेक्शन बनली इथे. ज्याला प्रायजेक्शन समजते ना तो बरोबर योग्य लेवलला एंट्री घेत असतो. एंट्री त्याची परफेक्ट होत असते. ठीक आहे. त्याला मार्केटची डायरेक्शन समजते, ज्याला प्रायजेक्शन समजते त्याला. ठीक आहे. मग प्राईजने बघा इथे एक असं डबल बॉटम फॉर्मेशन तयार केलं आणि हायर लोज बनवत प्राईज वरती गेली. हा एक रेजिस्टन्स होता मग नंतर 22,300चा. इथेच प्राईजची ॲक्टिव्हिटी काय झाली बघा. जे आपण सकाळी बार बघितलेले होते तुम्हाला काय दिसत होतं की 22,300वरती सर्वात जास्त कॉल रायटिंग. इकडे पुट रायटर नव्हतंच कोणी. पण नंतर जर तुम्ही हा बारचा ग्राफ बघितला असता तर तुम्हाला काय दिसत होतं माहिती आहे का, इथे कॉल रायटर्स नव्हते. या ठिकाणी कॉल रायटर्स नव्हते. 22,300वरती 22,400वरती पूर्ण एक्झिट झाले. पूर्ण एक्झिट झालेले होते. कॉल पूर्ण अनवाइंडिंग झाले होते. या ठिकाणी कॉल पूर्ण अनवाइंड झाले होते. कॉलची अनवाइंडिंग झाली. शॉर्ट कव्हरिंग रॅली या ठिकाणी आलेली होती आणि पुट रायटरची संख्या वाढली. ह्या ज्या खालच्या स्ट्राईक होत्या तिथं कोण आलं, पुट रायटर. मार्केटमध्ये तेजी करणारे पुट रायटर. नंतर मार्केटमध्ये मग पुट रायटिंग झाली होती. तुम्ही जाऊन बघायचं, तो बार बघा, तो ग्राफ बघा, ऑप्शन चाईन डाटा बघा. डाटाने पूर्ण पलटी मारली होती आणि इथूनच एक शॉर्ट कव्हरिंग रॅली आली बघा 22,300वरून. जेव्हा हा एक रेजिस्टन्स ब्रेक झाला इथे, ठीक आहे ना, हे फॉर्मेशन बनवून असं, तरी इथे मग तुमचा रिस्क रिवॉर्ड मस्त काम करतो मित्रांनो. ठीक आहे ना. हे समजलं पाहिजे तुम्हाला. हे जर समजलं तर तुम्ही मोठ्या रॅलीला पण कॅच करू शकतात किंवा रिस्क रिवॉर्डनुसार तुम्हाला किती रिस्क घ्यायची, किती प्रॉफिट घ्यायचं हे तुम्ही ठरवू शकतात. त्यामुळे प्राइज ॲक्शनवरती मजबूत पकड बनवा. कोणत्याही इंडिकेटरची गरज नाही, काहीच गरज पडत नसते. मार्केटमध्ये प्राईजचा बिहेव तुम्हाला समजायचा असतो फक्त. मार्केटमध्ये प्राईजचा बिहेव समजून घ्या, तुम्ही कधीही धोका खाणार नाही आणि तुम्हाला जास्त मोठे लॉस पण होणार नाही. छोटे लॉस होतील पण जेव्हा ट्रेड मिळायचा असतो ना मोठा मिळत असतो. आता ही रॅली बघा इथे तुम्ही 22,300 मार्केट नॉनस्टॉपवरती गेलेलं होतं. ही जी शॉर्ट कव्हरिंग रॅली होती बघा किती मोठी होती. मार्केट डायरेक्ट गेलं वरती. फक्त हा जो रेजिस्टन्स होता आपण सकाळी म्हणत होतो ना ब्रेक करायला पाहिजे, ही रॅली बघा 100 पॉईंटची रॅली. ही पण 100 पॉईंटने मार्केट ताबडतोब वरती गेलं आणि हा एक सप्लाय झोन होता. तर इथं मार्केट थोडं थांबलं होतं. आपण केव्हाही काय करायचं, केव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, की एखादा स्टॉक आहे तो कंटिन्युअसली वरती जातो आहे वन वे आणि एखादा रेजिस्टन्स येतो आहे समजा आणि तिथे पण तो ब्रेक करतो आहे, तर इथे ताबडतोब कधी एंट्री घ्यायची नसते. इथे ना बहुतेक जण ट्रॅप होत असतात कारण की त्याने 100 पॉईंटच्या अगोदरच बॉटमपासून मोमेंटम दिलेली असते, एक रॅली दिलेली असते आणि जिथे प्रॉफिट बुकिंग यायचं असतं त्या ठिकाणी तुम्ही एंट्री घेत असतात. मग तिथे तुम्ही होतात ट्रॅप. ते टाळायचं. तिथे काय करायला पाहिजे, प्राईजने थोड्या वेळ थांबा घ्यायला पाहिजे, पॉज घ्यायला पाहिजे. त्याला आपण म्हणतो पॉज. एक प्रकारे थांबा घ्यायला पाहिजे. थांबा घेऊन जर कंटिन्युएशन झालं तर त्या ठिकाणी तुम्ही प्लॅन करू शकतात लॉंग जाण्याचा. तसंच या ठिकाणी झालेलं होतं. चार्टला थोडं मोठं करून घेतो. हे बघा तुम्हाला समजेल की प्राईस कशी थांबलेली होती. हे तुम्हाला चार्टवरती ओळखायचं असतं. एकदम परफेक्ट फॉर्मेशन तुमच्यासाठी कोणतंही बनणार नाही. प्राईजला तुम्हाला ओळखायचं असतं. हा एक झोन बघा इथे दिसतंय तुम्हाला 5, 10, 15, 20, 25. 20 ते 25 मिनटे मार्केट इथं थांबलं ही रॅली दिल्यानंतर. हे बघा इथे हा जो ब्रेकआउट दिला ना मार्केटने, हे स्ट्रक्चर बनवून असं हा जो ब्रेकआउट दिला त्यानंतर मार्केटने इथे पॉज घेतलेला होता. पॉज घेऊन पुन्हा कंटिन्युएशन केलं होतं इथे. तुम्ही याला पण पकडू शकले असते पण ते समजलं पाहिजे. हे जे बारकावे असतात ना समजले पाहिजे. आता हे असं समजून सांगायला खूप सोपं. ही जी गोष्ट असते ना अशी समजून सांगायला खूप सोपी, पण जेव्हा प्रत्यक्षात आपण लाईव्ह मार्केटमध्ये असतो ना तेव्हा बघत चला याला. हे तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये ओळखायचं आहे. असं तर तुम्ही म्हणणार किती मस्त चार्ट बनलेला आहे, इथं किती मस्त प्रायजेक्शन बनली, पण हे लाईव्ह मार्केटमध्ये ओळखण्याचा प्रयत्न करा. तुमची लेवल वेगळी असणार. कॉन्फिडन्स वाढतो स्वतःचा की हां मला पण काहीतरी समजतं आहे, मला मार्केटचा ट्रेंड समजतो आहे,
मी परफेक्ट जागेवरती एंट्री घेतो आहे. मला या ठिकाणी नुकसान होईल, छोटं होईल, पण मला प्रॉफिट जर मिळालं तर जास्त होईल. ते लॉजिक असतं ट्रेडमध्ये. आणि आपण जी ट्रेडिंग करायची असते ना, लॉजिक काय लॉजिक, मला जो ट्रेड घ्यायचा आहे, एखादा कॉल ऑप्शन किंवा मला पुट ऑप्शन बाय करायचं किंवा एखाद्या स्टॉकला बाय करायचं आहे. तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये आहात, तुम्हाला एखाद्या स्टॉकला बाय करायचं आहे, त्या स्टॉकला मी ह्या लेवलला बाय करतो, माझं लॉजिक काय. समजा मी ते ब्रेकआउटला एंट्री घेतो आहे, माझं लॉजिक काय असणार त्याच्यामध्ये एंट्री घेण्याचं, काही लॉजिक बनायला पाहिजे. रँडम ट्रेडिंग कधी होत नसते. रँडम म्हणजे काय, कोणत्याही ठिकाणी एंटर व्हायचं. आता एखाद्या वेळेला त्याच्यामध्ये पण प्रॉफिट बनून जातं, त्या फ्लोमध्ये तुम्ही गेले तर प्रॉफिट बनून पण जातं, पण प्रत्येक वेळेला असं होणार नाही. लॉस तुम्हाला जास्त होत असतो त्या ठिकाणी, बरोबर ना. इथे काय झालं, मार्केटने ब्रेकआउट दिला, पुन्हा इथे रिटेस्ट केलं, रिटेस्ट करून पुन्हा वरती गेलं, कुठपर्यंत, डायरेक्ट 22,500च्या आसपास. बरोबर एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स होता, तिथपर्यंत मार्केट जाऊन पोहोचलेलं होतं. तर मित्रांनो, अशा गोष्टी ज्या असतात ना मार्केटमध्ये ओळखायच्या आहे, आणि या गोष्टी ऑब्झर्वेशननेच लक्षात येत असतात. जर तुमचं चार्टवरती चांगलं ऑब्झर्वेशन असेल, प्राइस ॲक्शन तुम्हाला समजते, तर तुम्ही असे ट्रेड पकडू शकतात. अभ्यास केला तर सर्व शक्य आहे मित्रांनो. पण जर आपल्याला अभ्यासच करायचा नसेल, आपल्याला जर शॉर्टकट मार्ग पकडायचा असेल, तर स्टॉक मार्केट आपल्यासाठी नाही आणि इथे पैसा पण बनत नाही. जो शॉर्टकटमध्ये पैसा बनवायला जातो तो नेहमी लॉस करत असतो. त्यामुळे स्वावलंबी बना, स्वतः शिका, या गोष्टी शिकायच्या आहे. आता एज्युकेशनचे व्हिडिओ असतात माझे पूर्ण, ठीक आहे ना. या गोष्टी बघून तुम्ही पण करू शकता. असंच ॲनालिसिस करायचं, संध्याकाळच्या वेळेला चार्ट बघायचे, कोणत्याही कंपनीचे चार्ट ओपन करा, त्यांचं ऑब्झर्वेशन करा आणि शिका. ठीक आहे, शिकला तर स्टॉक मार्केटमध्ये पैसा नक्की बनतच असतो. समजलं ना. मग आता इथे उद्यासाठी आपला प्लॅन काय असेल, प्लॅन काय असणार आपला, तर आपल्यासाठी आता सपोर्ट आहे हीच लेवल, जी आपल्यासाठी काय होती, रेजिस्टन्स होती पहिले. आता हिचा कलर होणार चेंज. मी याला चेंज करत असतो, तुम्ही बघतात ना, मी तुमच्यासमोर पूर्ण ड्रॉईंग करत असतो आणि ते ड्रॉईंग पण तसंच असतं, त्याच्यामध्ये कोणताच बदल नसतो. लेवलनुसार काम. ही बघा, ही लेवल आपल्यासाठी काय बनेल आता, सपोर्ट. ही पहिली होती रेजिस्टन्स. इथे प्रत्येक वेळेला प्राईस काय घ्यायची, रिजेक्शन, बरोबर ना. आणि हा आज ब्रेक झाला, रेजिस्टन्स नंतर बनला सपोर्ट. दिसतंय आपल्याला, ठळठळीत दिसतंय समोर चार्टवरती की रेजिस्टन्स जो असतो तो सपोर्टचं काम करतो. केलं त्याने काम. प्राईस बघा, इथे ब्रेकआउट दिल्यानंतर रिटेस्ट केलं आणि पुन्हा वरती गेले. हीच लेवल आपल्यासाठी पण आता सपोर्टचंच काम करणार आहे. 22,420 ही लेवल आपल्यासाठी सपोर्टचं काम करणार. मग उद्यासाठी प्लॅन काय असेल आपल्याला, मार्केटमध्ये मोमेंटम आला तर मार्केट जाऊ पण शकतं वरती, ठीक आहे ना. आता रेजिस्टन्स कोणता आहे आपल्यासाठी, 22,500 हीच एक लेवल आहे की आपल्यासाठी एक रेजिस्टन्सचं काम करणार. बघायचं आहे मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे इथे, या झोनमध्येच जर मार्केट फ्लॅट ओपन झालं समजा, तर इथे ताबडतोब तर एंट्री घ्यायचीच नाही. आपल्याला सुरुवातीचे 20-25 मिनटे मार्केटला सेट होऊ द्यायचं आहे. इथून जर मार्केट ह्या रेजिस्टन्सला ब्रेक करून आजचा जो हाय असणार आहे त्याला ब्रेक करून एक पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बनवत असेल, तर आपण इथे मार्केटमध्ये लॉंग पण जाऊ शकतो. बघायचं आहे. पण पहिली कॅन्डल मोठी बनली, प्लॅन चेंज आपला, इथे लक्षात घ्या. याच्यावरती अशी मोठी कॅन्डल बनली म्हणजे तुम्ही ताबडतोब जायचं नसतं कधी याच्यामध्ये. इथे तर बहुतेक जण ट्रॅप होत असतात. हे टाळायचं आहे. आपला प्लॅन काय असला पाहिजे की नाही, थांबू द्या मार्केटला. मला इथे डायरेक्शन अजून पण लक्षात येत नाही. हे मार्केट जरी जात आहे वरती, काय सांगता येतं, हा ब्रेकआउट फेल होऊ शकतो आणि ते मार्केट पुन्हा खाली येऊ शकतं ह्या लेवलपर्यंत. मला वाट बघायची, वाट बघा प्रॉपर. जोपर्यंत मार्केट ट्रेंडिंग होत नसतं दिवसभरामध्ये, तोपर्यंत ट्रेड टाळायचा आहे. भलेही तुम्हाला दिवसभर मार्केट साईडवेज दिसलं तर नका करू ट्रेडिंग. कारण की बहुतेक ऑप्शन बाहेर जे असतात, आपली सामान्य लोकं, खास करून चुका करणारं आपली सामान्य लोकं असतात, ते काय करतात, ते मार्केटचा ट्रेंडच बघत नाही. साईडवेज जरी असलं कॉल बाय करून बसणार, मार्केटवरती जात आहे ते पुट बाय करून बसणार. अपोजिट असतात नेहमी ते. मार्केट साईडवेज असेल तरी कॉल बाय करतात, पुट बाय करतात आणि लॉस करून घेतात. इथे बघायचं आहे मार्केट ट्रेंडिंग होतं आहे का, हायर लोचं फॉर्मेशन तयार करत आहे का, त्यानंतर मग आपण इथे लॉंग गेलं पाहिजे मार्केटमध्ये. तेव्हाच आपली एंट्री या ठिकाणी झाली पाहिजे. समजतं आहे ना. गॅपअपमध्ये पण तसंच आहे. समजा झालं गॅपअप उद्याच्या दिवशी 50-60 पॉईंटनी, 500च्या वरतीच झालं, तर ही लेवल आपल्यासाठी सपोर्टचं काम करेल, डे हाय. बघायचं आहे 50-60 पॉईंटनी गॅपअप झालं आपण, काही वेळा तो गॅपअप सस्टेन होत नाही. गॅपअप व्हायला पाहिजे सस्टेन. म्हणजे काय, ही जी डेलीची कॅन्डल असते, समजा ही डेलीची कॅन्डल बनली आपली, इथे क्लोज आहे, दुसऱ्या दिवशी मार्केट गॅपअप ओपन होत असतं इथे. मग काही वेळेला मार्केट आहे ना, हे गॅपला फिल करण्यासाठी येतं पण, किंवा ते कंटिन्युअसली वरती जातं, अशा प्रकारचे.
मग ह्या 2 कॅन्डलमध्ये इथे गॅप सुटत असतो. बघायचं आहे की गॅपअप झालं आहे, तो गॅपअप सस्टेन होतो का? काही वेळेला होत नाही, सुरुवातीलाच प्रॉफिट बुकिंग येऊन जाते, मार्केट पुन्हा खाली येतं. मग ही लेवल जी असते ना आपल्यासाठी डे हाय हा मार्केटसाठी बनतो, नंतर मग सपोर्ट. मग आपण इथे रिव्हर्सलसाठी काहीतरी प्लॅन करू शकतो. ते पण केव्हा? काही रिव्हर्सल बनत असेल तर, डबल बॉटम फॉर्मेशन, काही कॅन्डलस्टिक पॅटर्न बनत असेल तर मग आपण इथे रिव्हर्सलसाठी ट्राय करू शकतो. किंवा तुम्हाला प्राईस समजते, कॅन्डल तुम्ही समजू शकतात व्यवस्थित, ते बघून पण तुम्ही इथे रिव्हर्सल साईडला जाऊ शकतात. स्टॉपलॉस छोटासा असतो, रिस्क जास्त घ्यायची नसते. काही जण काय करतात ना की हां इथे आलेले प्राईस बरं का, पहिली कॅन्डल बुलिश बनत नाही, कुठे तिच्यातच जातात. अहो तो एखादा पुलबॅक पण असू शकतो. मार्केट खाली येतं, एक पुलबॅक देतं आणि पुन्हा या सपोर्टला ब्रेक करून टाकतं. झालं, मग तुम्ही तिथे गडबडतात. एक कॅन्डलला बघून कधी जायचं नाही, सरळ रिव्हर्सल बघायचं असतो आपण. ही पण प्रोबॅबिलिटी या ठिकाणी येऊ शकते. रिव्हर्सलला तुम्ही जाऊ शकतात. किंवा आलं तर मार्केट कुठपर्यंत येऊ शकतं. मग हा एक झोन आहे बघा, स्ट्रॉंग सपोर्ट झोन असणारा. हा एक असणार स्ट्रॉंग सपोर्ट एरिया. हा असणार मार्केटसाठी स्ट्रॉंग सपोर्ट एरिया. इथे येऊन मार्केट थांबू शकतं. मग थांबणार इथे की जास्त गॅपअप झालेलं आहे, कंटिन्युअसली खाली आलं, हा पण सपोर्ट आहे समजा, हा पण तोडला, मार्केट इथे आलं, इथपर्यंत येऊ शकतं. मग एकदम स्पीडने मार्केट खाली येत असेल तर जायचं नाही कधी त्याच्यामध्ये, ठीक आहे ना. आपण म्हणतो ना की एक कॅन्डल बघून जायचं, कधीच करायचं नाही ते. ती कॅन्डल रिव्हर्स व्हायला वेळ पण लागत नाही, ताबडतोब रिव्हर्सल देऊन टाकतात. ती गोष्ट टाळायची असते आपण, समजलं. मार्केटला इथे पॉज घेऊ द्या. मग थांबत असेल तर निगेटिव्ह साईडला आपण जाण्याचा प्लॅन करू शकतो, ठीक आहे. ही गोष्ट समजली तुम्हाला. पुट साईडला प्लॅन आपला असेल याच लेवलच्या खाली, जेव्हा मार्केट 22,400 22,420च्या दरम्यान या लेवलच्या खाली जाणार, तेव्हा मग आपण प्लॅन करू शकतो पुट साईडला जाण्याचा. पण एक कॅन्डलमध्ये जाऊ नका मित्रांनो, ट्रेंड बघत चला. मार्केटचा ट्रेंड इथे बुलिश आहे, ट्रेंडला आपण फॉलो करायचं असतं. बहुतेक जण तेच करत नाही. मार्केट फ्लॅट ओपन होतं, सुरुवातीला येतं, इथे पहिल्या कॅन्डलमध्ये येणार खाली, दुसऱ्या कॅन्डलमध्ये असं ब्रेकडाऊन देऊन टाकणार आणि इथे बहुतेक जण मग पुटमध्ये जात असतात. इथे पुटमध्ये एंट्री घेतात, पण ते ट्रेंडच बघत नाही की ओव्हरऑल ट्रेंड मार्केटचा काल पण पॉझिटिव्ह होता, बुलिश होता, मी इथे जायला पाहिजे का ताबडतोब? नाही, मला एखादा पुलबॅक पाहिजे, त्या पुलबॅकमध्ये मी गेलं पाहिजे. ते बघत नाही, ते इथे ट्रॅप होऊन जात असतात आणि मार्केट पुन्हा रिव्हर्सल देऊन टाकतं आणि वरती जातं निघून. इथे त्यांचे स्टॉपलॉस इथे हिट होऊन जातात. काही वेळेला जाईल फ्लोमध्ये, पण नाही करायचं. ते आपले रूल असतात, कशासाठी असतात? मग तुम्हाला ॲग्रेसिव्ह बनायचं आहे, ट्रेडर बना आणि घ्या ॲग्रेसिव्ह एंट्री, स्टॉपलॉस लावा. ते पण चालतं की तुम्हाला एकदमच ॲग्रेसिव्ह करायची ट्रेडिंग, ठीक आहे, तुम्ही जाऊ शकतात. ॲग्रेसिव्ह एंट्री घ्या, स्टॉपलॉस लावा, चालतं. तो फ्लो जर तुम्हाला मिळाला तर तिथे पण प्रॉफिट बनून जातं तुमचं. तर इथे मार्केट समजा गेलं खाली, फ्लॅट ओपन होतं आहे आणि इथे काही निगेटिव्ह प्रायजेक्शन बनवतं आहे, तर पुन्हा मार्केट आपल्याला दिसणार ह्या लेवलपर्यंत. ह्याच लेवल आहे, लेवल काही चेंज केलं का? मी नाही. हे बघा 22,350 आणि 22,300 या लेवल सपोर्टचं काम करतील परफेक्ट. इथं लेवल ड्रॉ करायची गरज नाही, आपण लेवल टू लेवल इथे काय करत असतो बघत असतो. तुम्ही पण लाईव्हवरती माझ्यासोबत असतात. कोणत्याही लेवल मी नवीन ड्रॉ अजूनपर्यंत केले नाही, तुमच्यासमोर जे आहेत त्याच ड्रॉ करत असतो, वेगळं काही नाही. आजचा डे आहे, तुमच्यासमोर ही लेवल मी इथे ड्रॉ केली, वेगळं काहीच नाही. हा महत्त्वाचा सपोर्ट असणार आहे, याच्यावरती आपण लक्ष ठेवायचं आहे. हे पुटसाठी असणार, हे शॉर्टसाठी असणार. याच्या खाली मार्केट थोडंसं निगेटिव्ह होऊ शकतं. मग समजतं ना. आणि काही प्राईसचे फॉर्मेशन पण होत असतात, ते पण ओळखण्याचा प्रयत्न करा. कॅन्डलस्टिक पॅटर्न असतात, जी कॅन्डल बनत असते तिला पण बघत चला, तिच्यातले बारकावे बघत चला, आपोआप सवय होते. सवय झाली की आपोआप माणूस सुधारतो, समजलं ना. आणि जेव्हा पण ट्रेड घ्यायचा, कुणी इंट्राडे करत असेल, ऑप्शनमध्ये करत असेल, स्टॉकमध्ये करत असाल कोणत्याही ठिकाणी, तर तिथे स्टॉपलॉसचा वापर नक्की करायचा आहे. मनामध्ये कधी स्टॉपलॉस पकडू नका. मार्केट असतं सुप्रीम, मार्केटला चॅलेंज करू नका. आपलं ॲनालिसिस चुकू शकतं, आपण चुकू शकतो, पण मार्केट चुकणार नाही. आपल्याला मार्केटप्रमाणे चालावं लागतं, त्यामुळे चूक करू नका. स्टॉपलॉसचा वापर करत चला. तर निफ्टीमध्ये तुम्हाला महत्त्वाचे लेवल समजलेले असतील. कोणत्या लेवलच्या वरती मार्केटमध्ये आपण लॉंग जाऊ शकतो, कोणता सपोर्ट मार्केटने ब्रेक केला तर मार्केट खाली येऊ शकतं, हे तुम्हाला समजलेलं असेल. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. कॉमेंटची संख्या फार कमी झाली मित्रांनो, ठीक आहे. व्हिडिओला कॉमेंट येत नाही, व्हिडिओ बघतात बहुतेक जण पण कॉमेंट करत नाही, ठीक आहे. कॉमेंट करत चला, मोटिवेशन मिळत असतं, ठीक आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.